नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका भरती बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारला, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात कोणत्या राज्यापासून झालेली आहे। बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची बघा सुरुवात हरियाणा या राज्यापासून झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना। आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेची सुरुवात विचारली कोणत्या वर्षापासून झालेली आहे। बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, सन 1975 या वर्षापासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना बघा यांची सुरुवात सन 1975 या वर्षी झालेली आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो। आता लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो, बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। लोहाच्या कमतरतेमुळे बघा या ठिकाणी ॲनॉमिया या ठिकाणी होऊ शकतो। ॲनॉमिया म्हणजे काय, रक्तक्षय। लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया हा रोग होऊ शकतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा। बघा, या ठिकाणी कायदा विचारलाय कौटुंबिक हिंसाचार, बघा असा कायदा आहे तो कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे। आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक हा कायदा सन 2005चा कायदा आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अजीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे। बघा, सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अजीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर बघा, रेटिनॉल बघा हे अजीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय पहा, अन्न पदार्थाची ऊर्जा। आता अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजली जाते। बघा, हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। अन्न पदार्थाची ऊर्जा आपण बघा कॅलरीज या एककामध्ये मोजतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम। डॉक्टर APJ अब्दुल कलाम बघा ही एक योजना होती, अमृत योजना होती, तर ती खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी बघा सुरू करण्यात आलेली योजना होती। डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आली होती। बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना कुपोषणावर बघा मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना होती। कुपोषणावर मात करण्यासाठी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या विचारली किती आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या किती असते। बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या या ठिकाणी 46 असते। विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारले, शालेय पोषण आहार। आता शालेय पोषण आहाराचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता असतो। बघा, सर्वांनी सांगायचंय, शालेय पोषण आहाराचा मुख्य उद्देश काय असतो, मुलामधलं बघा कुपोषण दूर करणे हे शालेय पोषण या ठिकाणी आहाराचा मुख्य उद्देश असतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, आहारामध्ये। आता आहारामध्ये विचारले कोणत्या घटकापासून सर्वात जास्त ऊर्जा मिळते। बघा, हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, आहारामध्ये कोणत्या घटकापासून सर्वात जास्त ऊर्जा मिळते। सर्वांचे योग्य उत्तर काय पाहिजे, कर्बोदके या घटकापासून सर्वात जास्त ऊर्जा मिळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका भरती बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे। बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो। कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो। बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, ई जीवनसत्व। बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे, ई जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो।
प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलंय, PHC यांचं योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? आता PHC यांचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. PHC प्रायमरी हेल्थ सेंटर, म्हणजे सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आता या ठिकाणी बघा जीकेचे प्रश्न आहेत. पेंच हे राष्ट्रीय उद्यान विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांनी सांगायचं उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. उजनी हे बघा उजनी धरण कुठं आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? यशवंत सागर जलाशय असं आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा. मयुरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? मयुरेश्वर हे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. पांडवलेणी नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? आता महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभाग किती असतील? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण या ठिकाणी 6 महसूल विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? माहितीचा अधिकार हा कायदा विचारलाय कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? सन 2005 मध्ये. सन 2005 या वर्षी माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? बघा त्या सर्वांनी सांगायचे कोणतं असेल? भारताचं राष्ट्रीय गीत विचारले, राष्ट्रगीत विचारले काय? भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे? जनगण मन आहे. या ठिकाणी राष्ट्रीय गीत विचारले. वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? आता इंटरपोल बघा हे खालीलपैकी काय असेल? इंटरपोल काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राज्यांचे वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतात? राज्यांचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? बघा सर्वांनी सांगायचे मुख्यमंत्री बघा हे राज्यांचे कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? आता शिक्षण बघा हा विषय विचारलाय कोणत्या सूचीमध्ये या ठिकाणी येणारा विषय आहे? आता याचं योग्य उत्तर करायला पाहिजे. शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये या ठिकाणी येणारा विषय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पंचायत राज विचारले हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? सर्वांचे योग्य उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पंचायत राज हे महात्मा गांधीजी यांचे स्वप्न होते. प्रश्न क्रमांक पुढचा. बघा या ठिकाणी काय विचारले? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? 250 बघा. राज्यसभेची एकूण सभासद संख्या 250 असते. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी. राष्ट्रीय आणीबाणी. आता राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम विचारले. कलम कोणता असेल? राष्ट्रीय आणीबाणी कलम कोणता? कलम 352. कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पुणे करार कोणत्या वर्षी झाला होता? पुणे करार बघा सर्वांनी सांगायचे पुणे करार कोणत्या वर्षी झाला होता? सन 1932 मध्ये. सन 1932 या वर्षी पुणे करार झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा. मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? आता मीठ आपण बघा जे खातो ते मीठ, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं असेल? NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. आपण जे खातो ते मीठ यांचं रासायनिक नाव, मिठाचं रासायनिक नाव कोणतं आहे? सोडियम क्लोराईड NaCl. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारताचे संविधान कधी अंमलात आले? भारतीय संविधान कधी अंमलात आले? बघा सर्वांचे योग्य उत्तर काय पाहिजे? 26 जानेवारी सन 1950 या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती असेल? त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? त्रिपुराची आगरताळा. बघा त्रिपुराची या ठिकाणी आगरताळा या ठिकाणी राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. कॉपीराईटचा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशाने केला होता? कॉपीराईटचा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशाने केलेला आहे? बघा त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे. अमेरिका या देशाने सर्वात पहिल्यांदा कॉपीराईटचा हा कायदा केला होता. विषय क्रमांक पुढचा बघा. भारताचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण होते?
भारत देशाचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक तापमान वाढीसाठी कोणता वायू कारणीभूत ठरत असतो? जागतिक तापमान वाढ म्हणजे काय? ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगसाठी कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू कारणीभूत ठरत असतो. विषय क्रमांक पुढचा, इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे? आता इजिप्त या देशाची राजधानी कोणती असेल? कैरो इजिप्त या देशाची राजधानी आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेची पाणिनी. मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेची पाणिनी असे म्हणतात. विषय क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं असेल? माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट बघा हे जगामधलं सर्वात उंच शिखर कोणत्या देशामध्ये आहे? कुठं आहे? नेपाळ या देशामध्ये माउंट एव्हरेस्ट बघा जगामधलं सर्वात उंच शिखर नेपाळ या देशामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, दाबाचं एकक कोणतं असेल? दाबाचं एकक या ठिकाणी कोणतं? दाबाचं एकक पास्कल. पास्कल बघा दाबाचं एकक आहे. बघा आता या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे बघा प्रश्न आहेत. मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारला? क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आता क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? युद्ध होईल का? युद्ध. संघर. संघर म्हणजे लढाई, युद्ध हे पण नाही होणार. कल्याण. क्षेम म्हणजे कल्याण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द योग्य आहे. विषय क्रमांक पुढचा, सचेतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आता सचेतनचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? सचेतन, अचेतन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 सचेतनचा अचेतन या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. नसलेली गोष्ट आहे असे वाटणे याला आपण खालीलपैकी काय म्हणतो? एखादी नसलेली गोष्ट आहे असे वाटणे आपण त्यांना काय म्हणतो? भ्रम, आभास, वास्तव यापैकी नाही. नसलेली गोष्ट आहे असे वाटणे म्हणजे आभास होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनअपेक्षितपणे अपेक्षेपेक्षाही अधिक लाभ होणे या अर्थाची म्हण ओळखा. आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. अनअपेक्षितपणे अधिक लाभ होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा, घोडे पेंड खाणे. आता घोडे पेंड खाणे या ठिकाणी काय विचारले? वाक्प्रचार. योग्य अर्थ सांगा बरं कोणता असेल? घोडे पेंड खाणे याचा या ठिकाणी हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ सांगा. घोडे पेंड खाणे म्हणजे काय असतो? अडचण निर्माण होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खर्च आणि मेहनत हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा त्याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. खर्च आणि मेहनत हे शब्द अरबी या भाषेमधून बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. मराठीतील आद्य कवयित्री कोण? आता मराठीतील आद्य कवयित्री कोण? बघा सर्वांचं योग्य उत्तर केलं पाहिजे. महदंबा. बघा महदंबा मराठी भाषेमधल्या पहिल्या आद्य कवयित्री आहेत. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम नाही विचारले. गारवा हा शब्द भाववाचक नाम आहे. क्रूरता भाववाचक नाम आहे. गोडवा पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. दास बघा दास हा शब्द भाववाचक नाम होईल का? नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मी गात असतो. मी गात असतो या वाक्याचा काळ ओळखा बरं कोणता असेल? मी गात असतो म्हणजे गात असतो रीती वर्तमान काळाचं वाक्य यायला पाहिजे. मी गात असतो. ऑप्शन क्रमांक 1 रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, वयोमान या शब्दाची संधी ओळखा. आता वयोमान या शब्दाची संधी कोणती यायला पाहिजे? स्वर संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. कोणता असेल? वयोमान या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची संधी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? समुद्र. आता कासार म्हणजे तलाव असतो. कासार म्हणजे तलाव. सरिता म्हणजे नदी. आर्णव म्हणजे समुद्र. म्हणजे या ठिकाणी समुद्र या शब्दाचा आर्णव या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, आधी जन्मलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. आधी जन्मलेला आपण त्यांना काय म्हणतो? अग्रज. अग्रज म्हणजे काय? आधी जन्मलेला अग्रज. सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. विषय क्रमांक पुढचा, दररोज प्रसिद्ध होणारे.
दररोज प्रसिद्ध होणारे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? दैनिक, मासिक, नियतकालिक, वार्षिक. दररोज प्रकाशित होणारे, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असतो. ऑप्शन क्रमांक 1. बघा, परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. बघा, याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा, कोणता असेल? परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. उत्प्रेक्ष अलंकार यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ बघा कोणी लिहिला होता? विवेक सिंधू हा ग्रंथ विचारला कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मुकुंदराज यांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कुंज विहारी. आता कुंज विहारी विचारले, हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? कुंज विहारी हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी. हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी बघा कुंज विहारी यांच्या ठिकाणी टोपण नाव आहे. दिन या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता दिन म्हणजे काय? दिन म्हणजे दिवस का? दिन म्हणजे गरीब यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सौम्य, सौम्य म्हणजे एकदम कमी, लिटल. सौम्य तीव्र यायला पाहिजे. तीव्र या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. पगार हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? पगार. बघा, आता पगार हा शब्द विद्यार्थी मित्रांनो काय असेल? पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे पगार. प्रश्न क्रमांक पुढचा, संगर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? संगर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, ज्यांना अंगणवाडी मुख्य सेविका बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.